सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज. नाशिक जिल्ह्यातील पुणतांबा इथं श्रीकृष्ण महानुभाव आश्रमाचा 54वा वर्धापन दिन आणि 56 भोग महाउपहार सोहळा मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात कैलासवासी आचार्य प्रभाकर दादा पंजाबी गुरुस्मृती पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. बुधवारी सकाळी धार्मिक विधींनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. श्रीमूर्तींचं मंगल स्नान, श्रीमद भगवद्गीता पठण, ध्वजारोहण आणि धर्मसभा असे विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष महंत श्री करंजकर बाबाजी यांचा गुरुस्मृती पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात विविध संत महंतांनी धर्म, संस्कार आणि समाजातील स्त्रीच्या भूमिकेवर मार्गदर्शन केलं. महानुभाव शिक्षण संस्थेचे आचार्य राजधर बाबाजी यांनी कन्येच्या संस्कारांचं महत्त्व अधोरेखित करत धर्मपालन हे मोक्षप्राप्तीचं पहिलं पाऊल असल्याचं सांगितलंय. बाबा पुणतांब्याच्या श्रीकृष्ण मंदिरामध्ये हा 54वा वर्धापन दिन साजरा होतो आहे. काय सांगाल बाबा? पुणतांबा महानुभाव आश्रमाचा 54वा वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होतो आहे. कारण या वर्धापन दिनाच्या निमित्ताने परमेश्वराचं चिंतन, परमेश्वराचं स्मरण या ठिकाणी असलेल्या सद्भक्तांना, त्याचप्रमाणे सर्व असलेल्या मानव जातींना घडावं या दृष्टिकोनातून मंदिराचे वर्धापन दिन खऱ्या अर्थानं साजरे केले जातात. एक औचित्य त्या निमित्तानं या ठिकाणी मानलं जातं आणि मग सगळ्यांना एकत्रित करू विद्वानांच्या प्रवचनाच्या माध्यमातून ती एक मेजवानी, पुन्हा विद्वत्तेची. कारण मानव हा मनाने आणि शरीराने फार थकलेला, तो जरी किती सुदृढ आहे असं म्हणत असेल तरीही तो अनेक विचाराच्या गुंतागुंतीमध्ये मनानेही थकला आणि शरीरानेही थकलेला आहे. तो सर्व थकवा दूर करण्यासाठी मंदिर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या मंदिरात आपण आलो, आश्रमात आपण आलो की तिथे मनाचाही थकवा दूर होतो, शरीराचाही थकवा दूर होतो आणि परमेश्वराचं नामचिंतन आणि स्मरण घडतं. यासाठीच मंदिराचे वर्धापन दिन साजरे करत असतात आणि त्या निमित्तानं आज या ठिकाणी पुणतांबा आश्रमाचा हा वर्धापन दिन अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये संपन्न होत आहे. बाबा, महानुभाव पंथाचं जे कार्य आहे ते भरीव कार्य सध्याला होते आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांची किती मदत होते आहे मुख्यमंत्री म्हणून आपल्या या पंथाला, आणि त्याकरता तुम्ही पण फार तळमळीने काम करतात. काय सांगाल बाबा? नाही, गेली 114 वर्ष नाही, गेली महाराष्ट्राचा जेव्हापासून काय राजसत्ता असेल, किंबहुना महाराष्ट्र हा स्वतंत्र झाला असेल, तेव्हापासून महानुभावांच्या तीर्थक्षेत्रांची उपेक्षा झालेली. किंबहुना त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता राहत नाही, अनेक अडचणी. येणारे जे भक्त आहेत त्या भक्तांना त्या ठिकाणी बसण्यासाठी, नामस्मरण आणि चिंतन करण्यासाठी ही सुविधा अशा नाहीत. आणि मग अशा वेळेस या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री हे 2014मध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांच्यासमोर या संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या महानुभाव संप्रदायाची व्यथा खऱ्या अर्थानं जी तीर्थक्षेत्राची आहे ती मांडण्यात आली. आणि त्या माध्यमातून आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजींनी आणि संपूर्ण मंत्रिमंडळाने त्या गोष्टीवर खऱ्या अर्थानं विचार केला आणि त्या माध्यमातून सर्व तीर्थक्षेत्रांची कामं अत्यंत त्या ठिकाणी होत आहे. मुंबईच्या उल्हासनगर येथील संकल्प आध्यात्मिक परिवाराच्या उपस्थितीनं कार्यक्रमाला विशेष रंगत आली. पंचक्रोशीतील संत, महंत, मान्यवर व भक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. सूत्रसंचालन विजयराज दादा पंजाबी यांनी केलं, तर आयोजक विलासदादा पंजाबी यांनी उपस्थितांचे आभार मानले. महाप्रसादानंतर उत्सवाची सांगता झाली. पुणतांब्याच्या श्रीकृष्ण मंदिरातून संजय मिरे, सक्षम पोलीस टाइम 112 न्यूज नागपूर. धन्यवाद.